मुंबईच्या पश्चिम उपनगरात सुरू असलेला जोरदार पाऊस त्याच्यामुळे अंधेरी पश्चिममधला विरा देसाई रोड पाण्याखाली गेला। विरा देसाई रोडवर 3 ते 4 फूट पाणी भरल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झालाय। सोसायट्यांमध्येही पाणी भरलंय। मुंबई महापालिकेकडून जनरेटर लावून पाणी पातळी ही कमी करण्याचं आणि पाणी काढण्याचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे। तर मुंबईच्या पूर्व उपनगराला देखील पावसाने झोडपून काढलंय। कुर्ला इथे एलबीएस मार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं आणि त्यामुळे वाहतुकीला देखील काही प्रमाणात गैरसोय झाली। आजचा रविवारचा सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांना काहीसा त्रास जरी कमी झालेला असला तरी काही ठिकाणी निश्चित वाहनांची गैरसोय झाली, कोंडी झाली होती। याचं कारण पाऊसच असा तुफान बरसला की काही फूट पाणी रस्त्यांवर पाहायला मिळालं। तर मुंबईतल्या चेंबूरमध्ये या जोरदार पावसामुळे शेल कॉलनीमध्ये पाणी भरलं। इकडे एअरपोर्ट परिसरातल्या कलिना कुर्ला रोडवर देखील पावसाचं पाणी पाहायला मिळालं। या पाण्यातनं वाट काढताना वाहन चालकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली। तेव्हा ही दोन दृश्य, एकीकडे चेंबूर आणि दुसरीकडे कलिना कुर्ला रोड। रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप प्राप्त झालेलं होतं, कारण पावसाची संततधार मुंबई आणि परिसरात सकाळपासूनच पाहायला मिळाली। तिकडे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडला देखील पावसाने अक्षरशः झोडपून काढले। जगबुडी, नारंगी नदी यांना पूर आले, त्यामुळे ग्रामीण भागात जाणारे रस्ते पाण्याखाली गेले। खेडमधील खाडीपट्ट्यातल्या 40 गावांचा संपर्क तुटलाय। तर मुसळधार पावसामुळे खेडमधलं जनजीवन विस्कळीत झालंय। नारंगी नदीचं पाणी रस्त्यावर आल्यानं खेड, दापोली आणि मंडणगडमध्ये जाणारी वाहतूक ठप्प झाली। तर जगबुडी नदीच्या पुराचं पाणी हे बाजारात शिरलेलं पाहायला मिळालं। तर रत्नागिरी जिल्ह्यामधल्या संगमेश्वरला पावसाचा मोठा फटका बसलेला आहे। मागजन बाजारपेठेत मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं पाणी साचलं। गड नदीचं पाणी थेट बाजारपेठेत शिरलं। दुकानांमध्ये 4 ते 5 फूट पाण्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत होतं आणि त्याच्यामुळे कोकणातही ठिकठिकाणी पाणीच पाणी अशी स्थिती बघायला मिळाली। काही ठिकाणी बाजारपेठेत पाणी, तर काही ठिकाणी नागरिकांना देखील या पाण्यामुळे काही प्रमाणात गैरसोय सहन करावी लागली। तिकडे रत्नागिरी जिल्ह्यामधल्या काजळी नदीला पूर आलाय। नदीकाठच्या भातशेतीमध्ये पाणी शिरले। सोमेश्वर, हातीस, चिंचखरी या गावांचा संपर्क तुटलाय। आणखी काही तास पावसाचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता आहे। तर मुसळधार पावसामुळे चिपळूण गुहागर मार्गावर पाणी आलं, त्यामुळे मिरजोळी भागातली वाहतूक ठप्प झाली आहे। डोंगरातनं येणारं पावसाचं पाणी थेट रस्त्यावर आलं आणि त्याचा वाहतुकीवर मात्र मोठा परिणाम पाहायला मिळाला। तिकडे रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचं धुमशान सुरूच आहे, त्यामुळे रोहा परिसरातल्या कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। महाड शहराजवळची सावित्री नदी देखील इशारा पातळीपर्यंत पोहोचली आहे। प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। तर निवे ताम्हाणे रस्त्यावर दरड कोसळली, त्यामुळे वाहतूक ही ठप्प झालेली पाहायला मिळाली। तर नवी मुंबईच्या बेलापूर परिसरात जोरदार पाऊस झाला। मुसळधार पावसामुळे पारसेखील डोंगर रांगांमधून पाणी वाहू लागले, त्यामुळे धबधब्यावर गेलेले काही पर्यटक अडकले। महानगरपालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाने या पर्यटकांना सुखरूप बाहेर काढलं। धबधब्यावर गेलेल्या पर्यटकांच्या बचाव कार्याच्या वेळी नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे हे घटनास्थळी उपस्थित होते। तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दुपारपासून पावसाचा जोर वाढलाय। दिवसभर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदी आता इशारा पातळीकडे वाटचाल करते। पंचगंगेची सध्याची पातळी आहे 37.3 फूट। शिवाय जिल्ह्यातील तब्बल 84 बंधारे पाण्याखाली गेले। उद्या देखील पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय, त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। ही होती कोल्हापूरची दृश्य आहेत। एकूण 84 बंधारे तिकडे पाण्याखाली गेले आहेत आणि जोर वाढलेला असल्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये नदीची इशारा पातळीकडे वाटचाल होताना पाहायला मिळते।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.